ऐसा बॉब कट जैसा बाल क्यों दिख रहा है मेरा? नहाया रहेगा और उठ के आ गया रहेगा। ये भूल गए पूरे बाल, फुगले पूर्ण कैसे? न्यू हेयर कट, सीधा सीधा बोलना, न्यू हेयर कट किया है। हाँ मैं अभी नए हेयर कट करके आया हूँ। तो देखो आज का जो वीडियो है ना, तो हम यहाँ पे कुछ बच्चे हैं, उनको योगासन के बारे में थोड़ा सा जानकारी बताने और थोड़ा सीखने आए हैं। कौन बोल रहा है? कमाल का नौटंकी बात है। खैर चल, जब कूद ही गया है तो पूरी तरह से कूद जा। हाँ तो चलो न्यू वीडियो शुरू करते यही से। वेलकम टू अमेदा पपेट का चॅनल. आता आहे ना, आम्हाला आतमध्ये बोलवलंय, आम्ही चाललोय त्यांना भेटायला, लहान पोरांना. पुन्हा श्वास घ्या. हे बघा, हे पोरं. आज योगासन करायला आलोय. लेकिन एक सेकंड, वो लोग मुझे मार डालेंगे, वो लोग मुझे छोड़ेंगे नहीं, बड़े खतरनाक लोग हैं। अरे मला इथं पण आलास? योगा करायला आला? योगासन शिकायला शीर्षासन करायचं आपल्याला. हा शीर्षासन करणार आहे मी. तुझा मेंदू चालेल तेवढा. मी मस्त आहे. तुझं काय चाललं? योगा करायला आले तुम्ही? तू केलं का योगासन? कसं वाटलं? मस्त. मला पण मस्त वाटलं. हे तुझी आणि माझी हेअरस्टाईल सेम वाटते नाही? नाही? मग हिची वाटत असेल. हे बघ, आम्ही दोघं सेम सेम वाटतोय नाही? तेच आधी नाव काय तुझं? अरे एवढं काय आवडते? तुला कसं वाटलं येऊन? छान वाटलं. योगासन केलेलं झोप चांगली लागते माहितीये का? तुझं नाव काय? ओमी. ओमी, तुला कसं वाटलं योगासन करून? फ्रेश फ्रेश वाटतं नाही? हॅलो. हॅलो. कसा आहे तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण छान. तू खाल्लं का? हा मी खाल्ली. हे भेळ खाल्ली. भेळ भेळ. भेळ? हा तू खाल्ली काय? हो मी पण खाल्ली. कैरी मारलेली भेळ. का? कैरी टाकलेली भेळ. हो मी पण तेच खाल्ली. अरे आपण दोघं भेळवाले फ्रेंड आहे. चलो नेक्स्ट विचार काय विचारता? हाय काय काय? आज मी काय केलं? आज मी आहे ना सकाळी चहा खाल्ला. सॉरी चहा नाही, दूध बिस्किट खाल्लं. त्याच्यानंतर आंघोळ केली आणि इकडं आलो. चला भेटायला. हा? मी काय खाल्लं? मी दूध बिस्किट. तू काय खाल्लं? दूध बिस्किट. चहा बिस्किट खाल्लं. आज योग विद्यालयाला आला, मग तुला योगा येतं का? येतं थोडं थोडं. करून दाखव. असं करून दाखव. करून दाखवतो. एक मिनिट. हे बघ. पहिले एक तर हे असं झालं. नंतर आता हे बघ. आता शीर्षासन तिकडे करतो. तर ये इकडं. हरिओम पम्या. हरिओम मुलांना. हे बघा, अरे आपण प्रत्येकाला आहे ना थोडं थोडं करून भेटूया. हा ठीक आहे.
हरिओम पम्या. हा कसा आहेस? मी मस्त आहे सर. व्हेरी गुड. इथं आल्यावर कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं सर. जे माझे लहान मित्रमैत्रिणी त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तुला योगा करावासा वाटला का? हो करावंसं वाटलं. मी 1-2 ट्राय पण केले. पण वा. असं वाटते तुमची संस्था जॉईन करावी. अरे वा वा, छान. हा म्हणजे परिपूर्ण शिकून घेऊ आपण. बिलकुल बिलकुल. हा मला एक सांगा, जो हा तुम्ही शिबिर भरवलेलं आहे हां त्याचं म्हणजे पर्पज काय? हां, हे जे शिबिर भरवलंय ना, तुझ्यासारखी जी लहान लहान मुलं आहेत ना, हा हा तर त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावे, त्यांनी योगाभ्यास करावा. हा हा आजकाल आपण बघतो ना टी व्ही मोबाईल, तू पण बघतो ना टी व्ही आणि मोबाईल. बघायचं आता नाही बघत. हां मला चष्मा लागलाय. मी आता नाही घातला कॅमेरा समोर. बरं बरं, छान. हा तर ते टी व्ही आणि मोबाईलचा वेळ लागला मुलांना, मग ते घालवण्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्यांना मैदानी खेळ शिकवतो, योगा शिकवतो. अरे योगा प्लस मैदानी. हो हां, आणि चांगल्या चांगल्या संस्कार कथा आपण मुलांना सांगतो. हा आणि तुझ्यासारखे छान छान मित्र त्या सगळ्या मुलांच्या भेटीला पण आणतो आपण. हा मी आलो, भेटलो, छान वाटलं मला, खूप भारी वाटलं. आता तू पण शिबिराला यायला पाहिजे ना. हो नक्की नक्की मी येणार नक्की. व्हेरी गुड, छान छान. हा तुझ्या मित्रांना पण सांग शिबिराची माहिती. हे शिबिर जे आहे ते 10 दिवसाचं आहे. हा हां, रोज सकाळी 9:30 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत हे शिबिर रोज असतं 10 दिवसाचं. ओके. आता हे शिबिर जे आहे बऱ्याच जणांना या शिबिराला येता नाही आलं. हा हा हा. त्याचं कारण असं आहे की बरेच जण हे CBSE पॅटर्नचे पण आहेत. हो हो हो. त्यांच्या शाळा सुरू आहेत आता. हा. आणि म्हणून आम्ही काय करणार आहे की हे शिबिर संपल्यानंतर मे महिन्यामध्ये आणखी एक शिबिर ठेवणार आहे. अजून हा. अरे मस्त. त्याच्यामध्ये अशाच छान छान गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, नवीन 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 मस्त. ओके धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला इथं बोलवल्याबद्दल आणि इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. हरिओम हरिओम. हरिओम. पम्या, हाँ ये जो पूरी टीम है हाँ वो बच्चे बोल. को योगासन शिकवते. हाय पम्या, तुला आज आमच्या नाशिकला योग विद्या थांबल्यावर कसं वाटलं रे? मस्त वाटलं मला. तर तुला शीर्षासन येईल का करता? ओके थांब. अरे एक वा, मिनिट, खूपच सुंदर. ना खूप सुंदर खूप सुंदर झालं? खूप सुंदर खूप सुंदर. हां मस्त. आणि तू आल्याबद्दल धन्यवाद. आमच्या बालमित्रांना भेटलास, त्यांना योगाबद्दल माहिती दिलीस आणि प्राणायामबद्दल पण तू माहिती दिलीस हां आणि रोजचा आहार कसा असायला हवा याच्याबद्दल पण तू माहिती दिलीस आणि TV आणि मोबाईल पासून कसं लांब राहिलं पाहिजे याच्याबद्दल पण माहिती दिली. त्याबद्दल तुला आमच्या योग विद्यार्थ्यांकडून हरिओम. हरिओम. आणि मला बोलवल्याबद्दल थँक्यू आणि हरिओम. तुला कसं वाटलं इथे? मला येऊन एकदम फ्रेश वाटलं. पोरांनी असं म्हणजे तो उत्साह दाखवला. त्रास दिला का खूप? त्रास दिला खूप पोरांनी. तिला त्रास वाटला कारण की मी तो करून घेतला. हा? आणि राग आला तुला? नाही नाही अरे एकदम मज्जा आहे. पोरांनी इतका लाड दाखवला ना, मी लाडात आलो. हा मीच त्यांच्याबरोबर बसून तिथे खेळणार होतो. काय करणार? मग उद्यापासून तुझं नोंदणी करून घ्यायची का? फॉर्म द्या. देते ना लगेच देते. हा. फोटो द्या. पण तुला फोटो बघून दे. बाकीची मुलं घाबरत होती, त्यांचं काय? काही रडली? हा ते पण त्याचं मी दिलगिरी व्यक्त तू करतो. आला तर तेच येणार नाही उद्या. आहे मग एक काम करा, मला ऑनलाईन क्लास द्या. चालेल. चालेल मग मी घरी जाऊन येणं योगासन करेन. हां बोला सर. हाय सर. कसं सर आहेस? तुमचं नाव काय? माझं नाव नवनाथ नवनाथ. नवनाथ बोडके. नवनाथ ओके सर. मी इथे योगा शिकवतो. लहान मुलांना ओंकार शिकवला आम्ही. हो तू ओंकार पण तुझ्यासाठी त्यांनी ओंकार म्हटलं 11 वेळेस. ऐकला का तू? तू मग रागवला होता ना त्यावेळेस काय त्यांनी करणार, लहान मुलं आहेत ते. आणि त्यांनी ओंकार म्हटलं तू आला पण. मग त्यांना पहिले शांत करावं लागलं ओंकारनी, नंतर मग मी एंट्री केली. तू इकडे कधी येणार आहेस? योग वर्गाला कधी येणार आहेस? याने आणलं तर येईल मी, कारण की गाडी हात चालवतो. तू बघ, तुला तर माझ्या अनेक गाडीच्या जण बघतात, हँडलपर्यंत पण हात अनेक नाही जण पोहोचत. तुला अनेक जण बघतात, भेटतात, बोलतात. तू त्यांना योगा करायला सांगणार का? मग का नाही, का सांगशील त्यांना योगा करायला? फिट राहण्यासाठी. जेवण जास्त झाल्यावर ते होतं ना, ते गॅस होती ती पण पास होण्यासाठी योगासनच काम येतं. तू आता तुला योगाचं इतकं ज्ञान आलंय, आता हे ज्ञान इतरांना पण गेलं पाहिजे ना, पोचलं पाहिजे ना. मग त्यांना योगा कधी करायला सांगशील त्यांना? सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी आणि संध्याकाळी योगा करायचं बरं का, कधी उठल्यावर नाही. दुपारी, संध्याकाळी, रात्री असं योगासन नाही करते. आणि सकाळी- अजून एक लक्षात ठेवायचं हा आहे, हा
उपाशी असेल त्यावेळेसच करायचं, जेवण झाल्यावर योगा करायचा नाही हं. हा सगळे नाही तर आजारी पडशील. हा जेवण झाल्यावर योगासन नाही करायचं, सगळं तुमचं बाहेर पडून. त्यापेक्षा सकाळी 6 वाजता केलं एकदम बेस्ट, नाहीच जमत आहे संध्याकाळी. हा थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम. आजचा जो आपला ब्लॉग आहे तो आपण इथंच थांबूया. तुम्हाला तर माझ्या चॅनलचं नाव माहितीच आहे. काय आहे माझ्या चॅनलचं नाव?